स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मकर संक्रांतीनंतरही बेकायदेशीर नायलॉन पतंगाच्या मांजाचा कहर थांबलेला नसून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण करणारी आणखी एक धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात घडलीये। टेंभुर्णा फाट्यावर रोडवर ट्रकला अडकलेल्या नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार युवकाच्या गळ्यावर गंभीर जखम झाली असून या घटनेत त्याचा जीव थोडक्यात बचावला। श्यामसुंदर दिगंबर फाळके वय 23 राहणार वाडा, जिल्हा अकोला हा युवक टेंभुर्णा येथून आवारकडे दुचाकीने जात असताना आवारकडून येणाऱ्या ट्रकला अडकलेल्या धारदार नायलॉन म्हणजेच अचानक त्याच्या गळ्याभोवती गुंडाळा गेला। क्षणार्धातच मांजाने गळ्यावर खोल चिरा पडून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। गळ्याभोवती अडकलेला मांजा काढत असताना हाताला सुद्धा मोठ्या प्रमाणात चिरा पडला। काही सेकंद अधिक उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी युवकास खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले। तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। काल संध्याकाळच्या वेळेस आवारच्या जवळ एक घटना घडली। एक मुलगा बाईकवर येत होता आणि त्याच्या गळ्याला मांजाच्या मुळे मार लागल्यामुळे त्याला दवाखान्यात संध्याकाळी आणलं होतं सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये। बघितल्यानंतर तो म्हणजे त्याचा जो आपण श्वास नलिका राहते, ट्रकिया ज्याला म्हणतो आम्ही, तिथपर्यंत तो कट झालेला होता। आणि सुदैवाने त्याने काय केलं की तो आल्यामुळे त्याला उजवा हात लावला, तर उजव्या हाताची जी करंगळी आहे, त्याची जी हड्डी आहे, त्याच्या हड्डीच्या आतमध्ये त्या हड्डीला सुद्धा जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त त्या मांजाने कट केलेला होता। याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ते मांजाची स्ट्रेंथ किती राहील, कारण हाड खूप मजबूत राहतं। नसा कटणं, मांस कटणं ही वेगळी गोष्ट आहे, पण हाड कटून हड्डीच्या आतमध्ये तो मांजा गेलेला होता त्याच्यामुळं। आणि हे दोन्ही बाकीच्या पूर्ण हाताच्या पण नसा त्याच्या कटलेल्या होत्या, उजव्या हाताच्या करंगळीच्या आणि छोट्याच्या। आणि इथली सुद्धा जी पूर्ण जवळपास 8 ते 10 इंचाचा पूर्ण असा गळा काटलेला होता। सुदैवानं जी नस असते ब्रेनला जाणारी ती कटलेली नसल्यामुळं हा पेशंट दैवबलत्तर म्हणूनच वाचलेला आहे। याला आपण मिरॅकलच म्हणू शकतो, नाही तर एवढं मार लागल्यानंतर असा पेशंट वाचणं हे मला असं वाटतं लाखातनं एखादी उदाहरण होऊ शकते की असा पेशंट एवढं मार लागल्यानंतर वाचेल। तर तसा तो वाचलेला आहे पेशंट। खूप गुंतागुंतीचं त्याच्या नसा कटलेल्या होत्या, ते सगळं रिपेअर करून आम्ही त्याला काल स्टेबिलाइज केलं। रक्तस्राव खूप झालेला होता आणि आताच्या कंडिशनला पेशंटची परिस्थिती खूप चांगली आहे। तो जीवाच्या धोक्यापासून बाहेर आहे आणि येणाऱ्या 4-5 दिवसात मला असं वाटतं तो पूर्णतः रिकव्हरी होऊन त्याला सुटी होऊन जाईल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।